मॉर्निंग स्टुडंट. आपण सर्वप्रथम राज्यशास्त्र या विषयाची ओळख करून घेणार आहोत. सेमिस्टर 1 साठी राज्यशास्त्र पेपर क्रमांक 1 साठी आपल्या विषयाचे नाव राज्यशास्त्र परिचय असे आहे. यामध्ये तुम्हाला एकूण 4 टॉपिक आहे. पहिला जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे राज्यशास्त्र परिचय. या टॉपिकमध्ये तुम्हाला राज्यशास्त्र म्हणजे काय, राज्यशास्त्राचे स्वरूप काय आहे, राज्यशास्त्राची व्याप्ती म्हणजेच राज्यशास्त्रामध्ये कुठल्या कुठल्या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत, तसेच राज्यशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे की शास्त्र आहे की नाही याचाही अभ्यास आपण पहिल्या टॉपिकमध्ये करणार आहोत. दुसऱ्या टॉपिकचं आपले नाव आहे राज्यशास्त्राच्या उपविद्या शाखांचा परिचय. म्हणजेच राज्यशास्त्रामध्ये आपण राज्यशास्त्राच्या अभ्यासाबरोबर इतर कुठल्या घटकांचा अभ्यास करू शकतो, जसे की राजकीय सिद्धांत, राजकीय प्रक्रिया, ध्येय धोरण निश्चिती, राजकीय प्रक्रियेची व्याप्ती इत्यादी घटकांचा अभ्यास आपण दुसऱ्या टॉपिकमध्ये करणार आहोत. तिसऱ्या टॉपिकचे आपले नाव आहे राज्य आणि लोकशाही. या टॉपिकमध्ये आपण राज्य म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, लोकशाहीची वैशिष्ट्ये काय आहेत, लोकशाही समोर आव्हाने कोणती आहेत, समाजामध्ये सामाजिक असमानता का आहे, प्रादेशिक असमतोल का आहे इत्यादी घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. चौथ्या टॉपिकचे आपले नाव आहे राज्यशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पना. यामध्ये आपण हक्क, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय इत्यादी संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. त्या संकल्पना म्हणजे काय, त्या संकल्पनांचा अर्थ काय आहे याचा आपण अभ्यास यामध्ये करणार आहोत. या एकूण 4 टॉपिकचा अभ्यास तुम्हाला या सेमिस्टरसाठी करायचा आहे.